हां ठीक आहे, मग काढतो. 2599 चालक 24 घ्यायचे, 2599 कोण चालक 24 घ्यायचे. आपको पता नहीं कि जनपति योजना क्या है? योजना इस खाते में 3 साल तक पैसा जमा करें और संपत्ति बने, ध्यान रखिए और लाभ की भी गारंटी। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने दिनांक 24/1/2025 आणि 25/1/2025च्या मध्यरात्रीपासून प्रवासी भाडेवाढ केलेली असून ही साधारण 14.95 ही भाडेवाढ करण्यात आलेली आहे. त्याच्यामध्ये प्रमुख शहरांमध्ये पंढरपूरसाठी जे आपल्या बसेस चालतात त्याचं पूर्वीचं भाडं 770 रुपये होतं, ते आता नवीन भाडं 830 रुपये झालेलं आहे. त्याचप्रमाणे पुण्याचं 630च्या ऐवजी 730 झालेलं आहे. नाशिकचं 330च्या ऐवजी 378 भाडं झालेलं आहे. संभाजीनगरची भाडेवाढ 370 वरून 428 रुपये झालेली आहे. त्याच पद्धतीने स्थानिक आपल्या परिसरामधली भाडेवाढ म्हणजे दोंडाईच्या आधी 55 रुपये भाडं होतं, ते आता 61 रुपये झालेलं आहे. धुळ्यासाठी आधी 140 रुपये भाडे आकारणी होती, नवीन भाड्यानुसार 162 नवीन भाडं झालेलं आहे. त्याचप्रमाणे साखरी 90 जुनं भाडं होतं, त्याचं नवीन आता 102 रुपये झालेलं आहे. त्याचप्रमाणे शहाद्याचं जुनं भाडं 70 होतं, तर ते आता 81 रुपये झालेलं आहे. अशा पद्धतीने 14.95% भाडेवाढ झालेली आहे. तरी या ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाचं जो वाढता खर्च आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने पगारावरचा मोठा खर्च आहे, इंधनावरील वाढता खर्च आहे, त्याचप्रमाणे स्पेअर पार्टच्या दैनंदिन किमती वाढत आहेत. तरी या वाढत्या किमतींमुळे राज्य परिवहन महामंडळाला कमालीचा तोटा जो होतो आहे तो भरून काढण्याच्या अनुषंगाने ही भाडेवाढ प्रामुख्याने महामंडळाने केलेली आहे. 3.5-4 वर्षापासून कुठल्याही स्वरूपात भाडेवाढ झालेली नव्हती, परंतु सद्यस्थितीमध्ये महामंडळाचा वाढणारा तोटा विचारात घेता ही भाडेवाढ खूप वर्षांनी या ठिकाणी 3.5 ते 4 वर्षांनी केली